वा देवा महाराजा, या खेळाकडे कोण वाकडा नजरेन बघत असात तर त्याचो मुळापासून नायनाट कर. आधी टीजर, मग ट्रेलर आणि आता चित्रपट. दशावतार नावाने सध्या मराठी चित्रपट सृष्टीत नुसती हवा गेली आहे. पण या चित्रपटातून पुन्हा एकदा चर्चेत आलंय ते राखणदाराचं नाव. राखणदार. नमस्कार, मी अंकिता करंगुटकर आणि तुम्ही पाहताय पुढारी डिजिटल. रात्री वाट भटकलो तेव्हा एका वाटसरूने मला वाट दाखवत घरच्या हद्दीपर्यंत सोडलं. असे बरेच किस्से तुम्ही ऐकले असतील, काहींनी तर अनुभवले देखील असतील. पण या किस्स्यांमध्ये सांगितल्या जाणाऱ्या गोष्टीत राखणदाराचा उल्लेख नेहमी होताना दिसतो. पण हा राखणदार म्हणजे नेमका आहे तरी कोण आणि कोकणातील लोक याला का मानतात, समजून घेऊयात. राखणदार हा एक पारंपरिक सांस्कृतिक स्वरूपात लोकविश्वासातील एक महत्त्वाचा घटक. कोकण आणि इतर काही ग्रामीण भागांमध्ये त्याला देव मानतात. असं म्हणतात की राखणदार हा गाव, शेत, घराचं वाईट शक्तींपासून, अगदी संकटांपासून देखील रक्षण करतो. प्रत्येक गावात किंवा गावाच्या हद्दीत राखणदाराची अशी एक जागा असते. अनेक ठिकाणी राखणदाराच्या जागी प्रतिकात्मक झाड देखील असतं. त्या ठिकाणी त्याचा अधिवास असावा असं सांगितलं जातं. काहींना तो नागाच्या रूपात समोर येईल आणि आणखी काहींना तो प्राण्यांच्या रूपात. त्या स्वरूपात कोकणी माणसं त्याची पूजा देखील करतात. जर पाहिलं तर अशी बरीच ठिकाणं आणि झाडं आहेत जी आजपर्यंत कोकणात देवराई म्हणून जपली गेली आहेत. कोकणातील 150 पेक्षा अधिक झाडांच्या जाती या देवाची झाडं म्हणून ओळखली जातात. कोण त्यांना हातही लावण्याचा विचार करत नाही. भीती ती राखणदाराची. ही तीच झाडं आहेत जी निसर्गाचं संरक्षण आणि आपल्याला उपयुक्त ठरतात. कदाचित यासाठीच कोकणातील ही साधी भोळी माणसं या रूढी, परंपरा मानतात. या अशा मान्यतेमुळेच कोकणातील ही समृद्धी आजवर टिकून आहे. म्हणूनच अब्जावधी वर्षांपासूनची ही वनराई आजही डौलानं उभी आहे. तुमच्या राखणदाराचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढारी न्यूजला फॉलो करायला विसरू नका.